सेल्फी स्टँड घेतलं भावांनो मी आज. चला पहिला आपण सकाळची सुरुवात करू. हर हर महादेव. सकाळी उठलो मी 6 वाजता, आंघोळ करून मी झालं फ्रेश. रात्री मला भेटलं होतं एक मस्तपैकी आश्रम. त्या आश्रमावर जाऊन मी लावला होता टेंट. तर सकाळी उठून बॅग जमा करून टेंट जमा करून मी निघालो होतो आश्रमच्या बाहेर. आश्रमच्या बाहेर निघालो, पण तुम्हाला खरं गोष्ट सांगू का भावांनो, मी चाय प्यायसाठी दुकान पाहू राहिलो पण मला एकही दुकान नाही भेटली. मला थोडंसं पुढे जाऊन दुकान भेटीन, तर थोडंसं पुढे गेलो ते गावच खतम झालं. मग पुढे कमसे कम 30 किलोमीटरपर्यंत कोणतंच गाव नव्हतं. ना कोणतं गाव सापडलं, ना कोणती दुकान सापडली. एकटा सुनसान रोड होता आणि त्या रोडवर एकटा मी होतो. नंतरून मला 3:30-4 वाजता एक गाव सापडलं. त्या गावात घुसल्याबरोबर सारत पहिले मी चायची दुकान पाहिली. चायच्या दुकानावर गेलो आणि तिथे घेतला मी एक चाय. सकाळचा चाय संध्याकाळी 4 वाजता पिऊ राहिलो मी. असं तुमच्या भावाची यात्रा आहे, तर विषयाने चलत राहते म्हणा कम जास्त. तर थोडंसं पुढे गेलो, मला एक दुकान दिसली. त्या दुकानावर जाऊन मी त्याला मागितलं एक सेल्फी स्टँड. तिथून घेतला मी सेल्फी स्टँड. 550 रुपयाचं होतं. त्याला म्हटलं कम कर, तर त्यानं 450 रुपये घेतलं मलापासून. मी सेल्फी स्टँड कासाठी घेतलं तुम्हाला मालूम आहे काय? तुम्ही कमसे कम 4000 लोक जुळले माझ्या संग, तर तुमच्या सराईला चांगलं दर्शन करून मी हर जागाचे. तर तिथून सेल्फी स्टँड घेऊन मी निघालो पुढच्या रस्त्यानं. पुढे गेलो, मला एक पोलीसवाला भेटला. तो म्हणे याच्या पुढे सारं जंगल आहे, गाव भेटणार नाही तुले. तर तिथे पेट्रोल पंपावर जाऊन विचारलं, तर तो म्हणे इथं व्यवस्था नाही होणार. तर तिथून आणखी पुढे निघालो. रात्रीचे 7:30 झालते. पुरा अंधार कीट झालता. अंधारात मी एकटाच चालू राहिलो भाई. पुढे सारं जंगल होतं. 15 किलोमीटरपर्यंत कोणतंच गाव नव्हतं. मला एका माणसानं सांगितलं की पुढे 1 किलोमीटरवर तुला स्टेशन सापड. आणि त्या स्टेशनवर गेलं मग मी भावांनो, आणि तिथं TCला विचारलं. नंतरून तिथं लावलं मी टेंट. तर रात्रीचं स्टेशनावर झोपलं भावांनो मी. इथं चोर लुटेरे पण असतात, तसं त्या TCनं मला सांगितलं. तर म्हणे जरा सांभाळून झोप. तर असा विषय आहे भावांनो. अशी तुमच्या भावाची यात्रा आहे. अजून 4च महिने झाले मला, आणखी 2 वर्षाची यात्रा आहे आपली. तर तुम्हाला यात्रामध्ये सपोर्ट करायचा असेल तर कमेंटमध्ये हर हर महादेव लिहा आणि व्हिडिओला शेअर करा. हर हर महादेव.